कोबीची भाजी तर तुम्ही नेहमी बनवतच असाल, पण आज आपण कोबीच्या भाजीमध्ये चणा डाळ घालून एक वेगळं वाटण करून अशी भाजी बनवणार आहोत की याची एकदम चव जबरदस्त लागणार आहे। भाजी आहे साधी सिंपल पण चवीला एकदम भारी। चला तर करायला घेऊया। यासाठी इथे मी एक कोबी घेतलेला आहे। कोबी आधीच मी धुवून घेतलेला आहे। यानंतर याचा देठ काढूया, मधून चिरून घेऊया आणि एकदम पातळ पातळ लेयर मध्ये म्हणजे एकदम पातळ पातळ असा कोबी चिरून घेऊया। कोबी जितका पातळ असेल ना तेवढा चवीला छान लागतो आणि शिजतो सुद्धा एकदम पटकन। जाडा कोबी चिरला तर थोडासा शिजायला वेळ लागतो, पण या पद्धतीने असा पातळ पातळ कोबी चिरून घ्यायचा। तुम्ही मोठी किसणी येते ना त्यावर किसून सुद्धा घेऊ शकता। तर हे बघा या पद्धतीने एकदम लांब लांब आकारामध्ये मी पातळ असा कोबी चिरून घेतलेला आहे। कोबीची भाजी सगळी चिरून घेतली आहे, एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। मी कोबी आधीच धुवून घेतला होता त्यामुळे आता पुन्हा धुवून घेणार नाही। यानंतर मी इथे अर्धा तासासाठी साध्या पाण्यातच चणा डाळ एक वाटी भिजत ठेवलेली होती। आधीच भिजवून घ्यायची म्हणजे छान ती अशी मस्त फुलली जाते। यानंतर भाजीमध्ये घालण्यासाठी एक कांदा घेतलाय। एकच कांदा घेतलाय, मोठा आहे म्हणून एकच घेतलेला आहे। जास्त लहान असेल तर तुम्ही 2 कांदे घेऊ शकता। कांद्याची साल काढून एकदम बारीक बारीक आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। कांदा चिरून घेतलाय। यानंतर आपण एक वाटण बनवणार आहोत। चॉपरमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, हिरवी मिरची मी एकच घेतली आहे कारण भाजी मी तिखट बनवणार नाही यासाठीच घेतलेली आहे। एक कोथिंबीर घालायची आणि जाडसर याला आपण चॉपरमध्ये वाटून घेऊया। तर मला तिखट जास्त नको आहे यासाठी मी एकच मिरची घातलेली आहे। तुम्ही पाहिजे तर 2 किंवा 3 मिरच्या घालू शकता। ही तिखटच मिरची आहे। चॉपरमध्ये हे बघा एकदम बारीक करून घेतलंय। या चॉपरमध्ये मस्त असं एकदम बारीक होतं। हे बघा जसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा करतो ना त्या पद्धतीने असं हे ठेचा तयार झालाय। यानेच आपल्या भाजीला मस्त अशी चव येणार आहे। जाडसर असं हे बघा ठेचा करून घेतलाय। तुम्ही चॉपर नसेल तर मिक्सरच्या भांड्यात करू शकता। यानंतर इथे तेलामध्ये 1 चमचा मोहरी आणि जिरं घालायचंय। मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं, छान असा खमंग सुगंध यायला पाहिजे। यानंतर घालूया हिंग। हिंगचा वापर नक्की करा, यामुळे भाजीला चव खूप छान येते। कारण कोबीच्या भाजीमध्ये हिंगचा फ्लेवर असेल ना तर भाजी चवीला एकदम छान लागते। तुम्ही कधी या पद्धतीने बनवली नसेल हिंग घालून तर नक्की बनवून बघा। यानंतर घालायचा बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। कोबीची भाजी म्हटलं तर कांदा हा जास्त असतोच। मोठा कांदा होता म्हणून मी एकच कांदा घेतलेला आहे। कांदा छान असा सोनेरी रंगावर आलेला आहे। यानंतर यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता। कढीपत्त्याचा फ्लेवर सुद्धा कोबीच्या भाजीमध्ये छान येतो, नक्की वापर करा। एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलाय। सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बनवून ठेवलेला ठेचा। मस्त असा चॉप झालेला आहे, पाहू शकता। ठेचा घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। हा ठेचा चांगला असा परतून घेतल्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो। तुम्ही कधी अशी भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा। या स्टेजला तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून घेतलेली मिरची किंवा लाल तिखट घालू शकता। यानंतर भिजवून ठेवलेली डाळ घालायची आहे। 1 वाटी भरून ही चणा डाळ आहे। यानंतर घालूया 1 चमचा, लहान 1 चमचा हळद। हळद घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। चण्याची डाळ आधी घालायची म्हणजे अशी परतून घेतली की थोडीशी ती शिजली जाते आणि पटकन मऊसूत सुद्धा होते। यानंतरच आपल्याला कोबीची भाजी घालायची आहे। अशी पण चणा डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण कांदा टोमॅटो बरोबर 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय। यानंतर चिरलेला कोबी घालायचा आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे, एकदम स्लो ठेवलेली आहे। आपण ही भाजी एकदम चांगली वाफेवरच शिजवून घेणार आहोत। कोबीची भाजी सगळी घातली आहे। त्यानंतर आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित। हे बघा सगळे मसाले, ठेचा छान असा या कोबीच्या भाजीला लागतो। व्यवस्थित असं एकसारखं मिक्स करून घ्यायचंय। आपण बऱ्याच वेळेला काय करतो, फोडणीमध्ये मिरची घालतो बारीक चिरून, पण या पद्धतीने असा तुम्ही ठेचा बनवून जर ही भाजी बनवली ना तर ज्यांना आवडत नाही ते सुद्धा अशी ही कोबीची भाजी खातील।
इतकी चवीला वेगळी लागते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा। मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे। सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही, कारण मिक्स केल्यानंतर कोबीची भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी होते। त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचं आपल्याला परफेक्ट प्रमाण कळतं। आता चॉपरमध्येच मी अगदी जरासं पाणी घातलेलं आहे, जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आणि ते पाणी यामध्ये घातलंय। मिक्स करून घेतलेली आहे भाजी। पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर भाजी आहे ना ती एकदम पचपचीत बनते, म्हणजे चवीला चांगली बनत नाही। त्यासाठी कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही भाजी आता स्लो फ्लेमवर एकदम शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवून मी ही भाजी चांगली शिजवून घेतली। त्यावेळेला मी मध्ये 1-2 वेळा छान अशी परतून घेतलेली आहे भाजी आणि झाकण ठेवून परत एकदा शिजवून घेतलेली आहे। हे बघा, मस्त अशी भाजी आपली ही शिजून तयार झालेली आहे। आता यावर घालायचं आहे किसलेलं ओलं खोबरं। तुम्ही कधी कोबीच्या भाजीमध्ये किसलेलं खोबरं घातलेलं आहे का? ओल्या खोबऱ्याचा वापर करा या भाजीमध्ये, भाजी खरंच खूप छान लागते। भाजीमध्ये खोबरं घातल्यानंतर घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। या स्टेजला तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता। जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही इथे मिठाचं प्रमाण वाढवू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असा या भाजीला सुगंध छान येतोय। 1-8 मिनिटं आपल्याला स्लो फ्लेमवर ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत गरम मसाला। गरम मसाला नंतरच घालायचा, म्हणजे भाजीला फ्लेवर चांगला येतो, कारण गरम मसाला शेवटी घातल्यामुळे भाजीमध्ये त्या मसाल्याचा सुगंध चांगला उतरतो। मसाला घातल्यानंतर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेऊया। मस्त अशी चमचमीत आपली ही कोबीची चणा डाळ घालून केलेली भाजी तयार झालेली आहे। तुमच्याकडे कोबीची भाजी खायला नको म्हणत असतील तर एकदा त्यांना या पद्धतीने बनवून तर द्या। 100% खात्रीने सांगते त्यांना आवडणारच ही भाजी। शिवाय अशी टिफिनसाठी तुम्ही झटपट अशी चणा डाळ कोबीची भाजी बनवू शकता। चवीला खरंच खूप छान झालेली। या पद्धतीने तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा। तुमची रेसिपी सुद्धा मला शेअर करा, तुम्ही कोणत्या पद्धतीने अशी ही कोबीची भाजी बनवता, म्हणजे पुढच्या वेळेस मी तुमच्या पद्धतीने अशी भाजी बनवण्याचा प्रयत्न करीन। हॉटेलमध्ये किंवा लग्न कार्यामध्ये अशीच ही कोबीची भाजी बनवतात, पण आपल्याला त्याची ट्रिक माहिती नसते। त्यामुळे आपण घरच्या घरी जेव्हा बनवतो भाजी, तेव्हा फक्त साधी मिरची, कांदा, कढीपत्ता असंच घालून बनवत असतो। पण असा हा ठेचा घालून तुम्ही जर ही भाजी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। अशाच वेगवेगळ्या साध्या सिंपल पण चवीला एकदम भारी लागणाऱ्या भाज्यांची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्यासुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच। मस्त गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते। नक्की करून बघा। आजची ही कोबीच्या भाजीची वेगळ्या पद्धतीने बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा।